में नहीं पहुंच रही है, आवाज को पहुंचाए. व्हाट अ ग्रेट स्टार्ट. लेफ्ट स्वीप for 4. Dinesh Bhandari. Goes to Kalpesh, put away in the air, could be caught. Yes, he's gone. One of the great fielder, Akshay Patil is there. And finally, the prize less wicket has gone now. Great fielder. And Bablu Patil is gone for 4. And Mahendra is for 4 without 4 for the loss of 1 wicket. New batsman in. Nikhil is the new batsman in. Lalit is the new batsman in. Dinesh Bhandari claimed the breakthrough for his side. Facing him, batsman Sivesh Gaikwad. Bhandari, short run up to the wicket now. This time try to switch it. Loud shot. And chance of run out, overthrow is there. But batsman settle for one leg by signal from umpire. So no damage has been done. Score moves up to 5 for the loss of 1 wicket. Man out, Kalpesh Bablu for 4. देखिए ड्रेसिंग कंपलसरी है. महिंद्रा स्पोर्ट्स को 2 रन का पेनल्टी दिया गया है, लेकिन वो दूसरी इनिंग में हम उसको ऐड करेंगे पहले ओवर की समाप्ति के बाद. नाउ ललित ऑन स्ट्राइक. ड्रेसिंग एंड चेसिंग, these are compulsory. Dinesh Bhandari, one of the economical bowler. Facing him, Lalit. Goes to Lalit, try to play away from his body. Off cutter delivery, white signal from umpire. He bows in Dusra Molla. 1 to score now, 6 for the loss of 1 wicket. Dinesh. Goes to Lalit, hits in the air, but just between 2 fielder. Not a very good stroke. He tried to play it over the fielder. An uppish stroke indeed. Lalit off the mark with single, and his score moves up to Mahindra Sport. 7 for the loss of 1 wicket. Slow start here. Dinesh Bhandari. Ball this time to try to sweep Bisa in the air. What an excellent bowling. He depend on variation. One of the classical bowler. Not a pacey, slow medium, but lot of variation in Dinesh Bhandari's bowling. Bhandari. Turn, here he go. Goes to Suez, flicked as ball, over backward square leg, shuffling shot, 6 runs. That marks end of the Bhandari's over. His score is 13 for the loss of 1 wicket. 1 ओवर की समाप्ति महिंद्रा स्पोर्ट्स ने बनाए 13 रन. अगली दोनों टीमों को मैं आवाज देना चाहूंगा. आपको टॉस बॉक्स में पहुंचना है. तारिक रईस फैम टीम जैलिस तलोली के कैप्टन और सोना देवी डबल ए टीमगर के कैप्टन पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी फैम टीम. उसके बाद आखिर में आप देखेंगे मैच ऑफ इवनिंग शुमैल सूसे फैम टीम एसके इंटरप्राइजेस और विशाखा इंटरप्राइजेस कुकसे के बीच में.
कल भी सिटी क्रिकेट रहेगा, डे आफ्टर टुमारो हम ग्रामीण क्रिकेट की तरफ बढ़ेंगे और 29 तारीख को 2 चैंपियन यहाँ से निकलेंगे। BC4 सिटी क्रिकेट के चैंपियन कौन और BCA ग्रामीण के चैंपियन कौन। जबकि BCA के उपाध्यक्ष नीलम नाइक हमारे साथ है, अशोक मात्रे बहुत ही कमाल के बाएं हाथ के बैट्समैन, दिनेश चौगले चैलेंज जूनियर एक्सप्रेस। गेंदबाजी के लिए कुलदीप। आज हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी टीम में नजर नहीं आ रहे हैं। बहुत ही जबरदस्त हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी। इस मरतबा छोटी गेंद हुक कर दिया, गेंद को लाइन के अंदर आकर डीप स्क्वायर लेग पर 6 रन। और गेंद की लाइन के अंदर आए, हुक कर दिया, 6 रन। रुपे डीजे का जो वॉइस है वो बहुत ही क्लियर रहता है, जो हमें माइक्रोफोन दिया है, थैंक्स टू रुपेश। महेंद्र का स्कोर उछलता हुआ पहुंचा है 19 पर। खरबूजे को देखकर तरबूजे ने भी रंग बदल दिया है। इस इनिंग के बाद ग्रामीण का लॉट होगा, राइट आर्म राउंड विकेट। बहुत ही बढ़िया ड्राइव, स्क्वायर ऑफ द विकेट, नंदन पाटिल मौजूद 30 गज के दायरे पर रन पूरा करते हुए स्ट्रोक के साथ ही बैट्समैन 20 पे पहुंचा स्कोर। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए कुलदीप, सामना करेंगे शिवेश गायकवाड। शिवेश गायकवाड कुलदीप का सामना करते हुए। फील्ड की जमावट देखिए, सर्कल के बाहर 3 खिलाड़ी हैं, लॉन्ग ऑफ है, वाइड लॉन्ग ऑन है और एक खिलाड़ी दूर बल्ले से डीप स्क्वायर लेग पर। राइट आर्म ओवर द स्टंप्स, आसमान में उड़ाया, फील्डर उसके नीचे आ रहे, करण कोई गलती नहीं, आउट हो गए बैट्समैन शिवेश। हरेश तरे साइंस स्पोर्ट खारबाओं को ऑल द बेस्ट कहते हुए ठाकूरबाडचे सागर ठाकरे आपल्याला विनंती असेल, कृपया आपण मंचावर येऊन बसायचं, आपल्याला विनंती असेल। सुदर्शन शेळके आपल्याला विनंती करता, कृपया आपण येऊन बसायचं। आपलं सुद्धा स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो, कृपया आपण मंचावर येऊन बसायचंय। बल्ले के फेस को खोल के गाइड किया था शॉर्ट थर्मेन पर, 1 रन आता हुआ 21 पे पहुंचा स्कोर। इस मरतबा अच्छी गेंद थी, फुलर लेंथ की गेंद, डॉट गेंद। परेश विक्की गणेश ने साइंस को खारपाओं को ऑल द बेस्ट कहा है। कुलदीप की गेंद, बॉलर बैक ड्राइव,
हाथों से छिटक गई, कोशिश बढ़िया थी, 1 रन बनता हुआ। इस तरह 2 ओवर की समाप्ति, रन बने 22। अगले 4 ओवर में क्या होता है आइए सुनते हैं शशिकांत से। थँक्यू सिद्धी बाबे सर. समोर पाहुण्याची गाडी येते आणि कोणी कृपया गेटच्या समोर गाड्या लावू नका, ही विनंती असेल सर्वांना. पाहुण्यांना विनंती असेल स्टेजच्या पाठीमागे आपल्या गाडी पार्किंग करून घ्यायची आहे. लगेच छत्रशील लावून घ्यायचंय. बोल दूंगा अच्छे से, ये इसने 1 मिनट में समझा दिया, तू कब से क्या बोल रहा है मेरे को, तुम्हारा उधर ध्यान है तो क्या समझेगा। सर्व संघाने विनंती असेल ग्रामीणच्या का आपला लॉट हा 2 वाजता इथे उडवला जाईल आणि उपाध्यक्ष नीलम नाईक साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे समवेत इथे हा लॉट केला जाईल. तसेच सदस्य दिनेश चौगुले ग्रामीणचे सदस्य ते सुद्धा इथे उपस्थित. विनंती असे सर्व संघाचे संघनायक आपण इथे हजर राहायचं आहे आणि ही फायनल होईल. सिटी आणि ग्रामीण या 2 संघादरम्यान फायनल असेल, ही शेवटची लढत असेल आणि ग्रामीण भागातील जो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल त्यामध्ये 2 संघ हे आयकॉन प्लेयर राहतील. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 2 आयकॉन प्लेयर राहतील आणि या स्पर्धेमध्ये खेळलेला खेळाडू हा आयकॉन नसणार याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये खेळलेला खेळाडू इथे खेळला जाणार नाही आयकॉन म्हणून. टेमघरचे दिनेश चौधरी गावचे आपल्याला विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन बसायचं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक धाव मिळते. निश्चित सोनादेवी AA टेमघर संघाचे प्रोप्रायटर दिनेश चौधरी साहेब आपल्याला विनंती, आपण सुद्धा मंचावर येऊन बसायचं. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषक 2020 मध्ये पुढला चेंडू सामोरचा डावखरा फलंदाज ललित. एक षटकार बघितला आता आपण ललितच्या बॅट मधून. वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर खेळतो. पुढला चेंडू सिद्धार्थचा चांगला असा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. दरम्यान एकदा पूर्ण होते. एका धावावर समाधान मानावं लागते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 24 वर. जर विचार केला तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. तिसरं षटक सिद्धार्थ हातवतो. पहिलं षटक दिनेशने हाताळलं, दुसरं षटक कुलदीप यांनी हाताळलं होतं. अतिशय असा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. महेंद्र स्पोर्ट भादवड संघ प्रथम फलंदाजी करतोय. चांगला चेंडू पाहायला आता त्या पंचांचा लेग बायचा इशारा येते. दरम्यान एक धाव पूर्ण होते. निश्चित एक धाव मिळते. पंचांचा लेग बायचा इशारा येते. जर बघितलं तर साई स्पोर्ट खारबाद संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम छत्रशील स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं, मात्र ते महेंद्र स्पोर्ट भादवड संघाला. जर विचार केला आतापर्यंत चांगला डिसिजन आपण समजू शकतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते खारबाद संघाकडनं. पुढला चेंडू सिद्धार्थ गोलंदाजी मार्गवर. पुढला चेंडू ललितसाठी. सुरेख असा टोले चेंडू. चेंडू जातो सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अशोक म्हात्रे तसेच हनी पाटील यांचा सुद्धा इथे रजा घेताना आपण पाहतोय. पुन्हा निश्चित त्यांची इथे हजेरी उपस्थिती असणारच आहे, कारण स्पर्धा ही आपलीच आहे. आवर्जून आपण या स्पर्धेला भेट देत राहा. धाव संख्या जर बघितली 10 फलकावर 31 धावा. चांगला षटकार पाहायला मिळतोय. ललितेचे बॅट म्हणून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहतो. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढला चेंडू निश्चितच आपल्या स्टेजच्या बाजूला अनिल केने यांचं सुद्धा थंड पाणी आणि कोल्ड्रिंक सुद्धा इथे उपलब्ध आहे. धाव संख्या बघितली 10 फलकावर 31 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
स्ट्राईकला पुन्हा येतो तो ललित. चांगला षटकार बघितला आपण त्यांच्या बॅट मधून. आपण स्क्रीनवर पाहू शकता आपले स्पर्धेचे आयोजक तेजस पाटील साहेब तसेच निलेश पाटील साहेब. त्यांनी एक संधी जर विचार चांगली संधी दिली होती या खेळाडूने या मैदानावर. पुढला चेंडू, चांगला चेंडू, दरम्यान एक धाव निश्चितच पूर्ण होते. चांगले क्षेत्ररक्षण होते. अक्षय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. एका धावाने संघ धावसंख्या जाते पुढे म्हणजे ती 32. महिंद्रा स्पोर्ट संघ निश्चित विचार करत जवळजवळ 65 ते 70 धावा जमा कराव्या लागतील 6 षटकामध्ये. कारण साई स्पोर्ट खारवा संघ सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण पाहतो फलंदाज त्यांच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. पुढला चेंडू सागर आहे ना, सागरसाठी मात्र चांगला गोलंदाजी, चांगली षटकाची समाप्ती करते सिद्धार्थ. 3 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 10 बलकावर जर बघितली तर 32 धावा. अजून 3 षटकांचा खेळ बाकी. किती धावा जमा करतात बघायचा जर विचार केला तर 11ची सरासरी आतापर्यंत गाठण्याचा प्रयत्न निश्चित चालू आहे. साई स्पोर्ट खारवा चांगली गोलंदाजी करतोय. विचार 2 फलंदाज निश्चित बाद. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा वेळ कमी आहे कारण अजून आपले सामने खेळवायचे आहेत. याच्यानंतर होणारा सामना जायली स्पोर्ट तलुली वर्सेस सोनादेवी डबल ए टेमगर या 2 संघादरम्यान असणार आहेत. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा सामना असेल SK एंटरप्राइजेस वर्सेस विशाखा एंटरप्राइजेस कुकसे या 2 संघादरम्यान असेल. दरम्यान सोनादेवी डबल ए टेमगर संघाचे सर्वेसर्वा दिनेश चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजवर यायचं आहे. आपल्या चषकामध्ये अग्रराजा प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मंडळाला पोगाव यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, मोस्ट वेलकम. आपण या, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या व्यासपीठावर. निश्चितच या स्पर्धेचे आयोजक निलेशदादा पाटील साहेबांचं सुद्धा इथे आगमन होते. सामना सुरू करायचा आहे. निश्चितच निलेशदादा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन, त्यांच्या समवेत राजाराम म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन होते. निश्चित वेळेत वेळ काढून त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी राबवण्यात आलेल्याच. गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्गवर कुलदीप. उजव्या इष्टीचा चेंडू मात्र पंचांचा इशारा येते नोचा. चेंडू मात्र सीमापार निश्चित होत आहे आणि अशा पद्धतीने या 5 धावा. पंचांचा इशारा नोचा येतोय आणि हा फ्रीट, निश्चित हा फ्रीट असणार आहे. एक बोनस या संघाला मिळते. महिंद्रा स्पोर्ट भादवड संघाला कुठेतरी या 5 धावा मागण्या पडू शकतात त्या म्हणजे खारबो संघाला. कारण विचार केला तर महिंद्रा स्पोर्ट संघामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सुरेखा साठवले चेंडू आणि चेंडू मात्र सीमापार होते. पंचांचा इशारा येतो हा षटकार. ती 43 पुढला चेंडू गोलंदाजा कुलदीप माघारा ठरतो. पहिला चेंडू त्याने नो हाताळला, त्याच्यावर 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर फ्रीड होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. नंतर फलंदाज ललित याने पुढला चेंडू ललित साठी. सुरेखा टोले चेंडू कव्हरच्या दिशेने जाते. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. निश्चित विचार केला धावसंख्येत वाढ होते. या 2 धावांनी संघ धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे
45 वर चौथं षटक मार्गासाठी कुलदीप याचं. पहिल्या षटकाचा विचार केला चांगली गोलंदाजी 13, दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 9, तर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा आणि चौथं षटक थोडा मागं ठरतोय. निश्चित इथून सुरुवात करायला लागेल ती मात्र महेंद्र स्पोर्ट भादुड संघाला. पुढला चेंडू सुरेखा साठवले, चेंडू क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 47. चांगली आपण सुरुवात पाहतोय महेंद्र स्पोर्ट भाडवड संघाकडनं. चांगलं फलंदाजी करतोय ललित आणि सागर आपल्या संघासाठी. सागराने एक चौकार तर ललित त्याच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले ते. पुढला चेंडू सुरेखा साठवले, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय झेलखाली आणि मात्र फलंदाज फेल होत आहे. पंचावन्न धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितली तर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली महेंद्र स्पोर्ट भादवड संघाकडनं. जर बघितलं पहिल्या ललित यांनी चांगली सुरुवात केली. ज्यावेळी ललित बाद झाल्यानंतर सागर यांनी चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. धावसंख्या 10 बघा 55 धावा. अजून 2 षटकांचा खेळ बाकी. किती धावा जमा करतात बघायचे आहेत. गोलंदाजी मार्गावर कोण येते गोलंदाज बघा कारण तर कुठल्या गोलंदाजाकडे धुरा संभवतोय कारण कुठेतरी थांबावं लागेल भादवड संघाला. जर ग्रामीण संघाची जर संघनायक आला असाल तर आपण आल्याची नोंद करायची आहे कारण लाईव्ह लॉट केला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये आपण पहिली स्पर्धा आपण पाहतो ग्रामीण आणि सिटी मध्ये फायनल बघणार आहोत आणि आपण निश्चित 8-8 असे गट पाहणार आहे ग्रामीणचे. स्ट्राईकला देतो बाला तरे. या बाला कुठल्या पद्धतीने सुरुवात करते आपल्या संघासाठी. धावसंख्या जर बघितली 55 धावा आपल्या धावफलकावर जमा केल्या त्या महेंद्र स्पोर्ट भादवड संघाने. पुढला चेंडू सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर श्रेष्ठीच्या हातामध्ये निर्धाव जाते. चांगला चेंडू हाताला जमत अक्षय याने निश्चितच याच गोलंदाजी अपेक्षा असेल खारवा संघाच्या कर्णधाराकडनं का चांगली गोलंदाजी व्हायला हवी. सावंतीतून अभिमन्यू पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. धन्यवाद अभिमन्यू पाटील. पुढला चेंडू अक्षय पाटील सामोरे जातो तो बाला तरे. पुढला चेंडू
सुरेख असा टोलले चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमा पार होतोय हा षटकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. बाला तरेच्या बॅट मधून आपण पाहू शकता रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर मिड विकेटच्या दिशेने चेंडूला सीमापार केला होता आणि या 6 धावा येतील. या 6 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 61 वर जाते. चांगली सुरुवात आपण पाहतो महेंद्र स्पोर्ट भादवड संघाकडनं. जर विचार केला तर कुठेतरी साई स्पोर्ट खारबाव संघाचे गोलंदाज महागडे ठरतात. चौथ्या षटकापासून जी सुरुवात केली अतिशय अशी दमदार सुरुवात पाहतोय आपण महेंद्र स्पोर्ट भादवड संघाकडनं. कारण 3 षटकापर्यंत जर बघितलं तर कुठेतरी थांबवलं होतं भादवड संघाला खारबावच्या गोलंदाजाने. मात्र चांगली आता सुरुवात करते. पुढला चेंडू सामोर जातो तो बाला तरे. सुरेख सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाते सीमा पार लॉंग ऑफच्या दिशेने सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. चल साई स्पोर्ट खारगाव संघासमोर आणि जर विचार केला तर गोलंदाजी कुठेतरी खराब पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय पाटील याच्याकडनं 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. अजूनही जर विचार केला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली सुरुवात सागर अक्षय. पुढील नाणेफेक सज्ज राहायचंय. झायली स्पोर्ट तलवली आणि सोनादेवी डबल ए टेमघर संघाचे संघनायक आपण उपस्थित राहायचे. सुरेख चेंडू उजव्या एष्टीचा चेंडू पंचांचा इशारा येत आहे. उजव्या एष्टीचा व्हाईटचा इशारा अतिरिक्त 1 धाव. धाव संख्या धाव फलकावर 66 धावा. झायली स्पोर्ट तलवली संघाचा संघनायक सोनादेवी टेमघर डबल ए या संघाचा संघनायक. आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. आपली नाणेफेकी लगेच केली जाईल. जो संघ उपस्थित नसेल तर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यायची. पुढला चेंडू बाला तरेसाठी सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरयशीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. पुढला चेंडू अक्षय पाटील सामोर जातो तो बाला. सुरेख चेंडू 5वा चेंडू टप्पा पडल्यानंतर सुलवार गतीचा फेकला जातोय चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. निश्चित कुठेतरी थांबावं लागेल भादवड संघाला. महेंद्र स्पोर्ट चांगली फलंदाजी करत होता मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. जरी विचार केला तर पहिले जरी 3 चेंडू खराब फेकले असले 2 चेंडू तर त्यानंतर चांगला कमबॅक. आतापर्यंत विचार केला तर 11 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजी मार्गवर. अजूनही काही चेंडू शेष. अक्षय पाटीलचे सामोर बाला तरे. सुरेख चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवर येते. एकच धावावर समाधान मानावं लागते आणि या एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 67. मित्र आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय नीलम नाईक सर आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तर या स्पर्धेचे आयोजक निलेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नीलम नाईक सरांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता सन्मानाचं स्वरूप मायची उप देणारी शॉल. त्यानंतर एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमी त्यांना स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर मित्रांनो आपल्या
शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर बघितले तर 68 धावा. निश्चित आगमन होते सोनादेवी डबल ए टेमघर संघाचे प्रोप्रायटर दिनेश चौधरी साहेबांचं इथे या आगमन होत आहे. आपलं सुद्धा स्वर्गीय अप्पा नाना स्मृती देशमुख हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू पंचांकडे दाद मागताय मात्र निश्चितच एक छोटी धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा आहे लेग बाईचा. ही एक धाव मिळेल. एक धावेने संघाची धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 69 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा स्ट्राईकला येतो बाला तरे. गोलंदाज सिद्धार्थ. जर विचार केला तर सिद्धार्थने तिसरं षटक हाताळलं तर फक्त 10 धावा खर्च केल्या. आता मात्र कुठेतरी थांबावं लागेल जर आपल्याला जर सामना जर जिंकायचा असेल. पण मात्र बाला तरी चांगली फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू मोठा पटका मारण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक येतोय. एकदा पुन्हा दुसरे दावेचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद बाला तरी थांबावं लागेल भादवड संघाला. कारण महेंद्र स्पोर्ट भादवड संघ पण विचार करत असेल कुठेतरी 80+ धावा जमा करायच्या. तर विचार करत असेल कुठेतरी 70-75 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल तो साई स्पोर्ट खारबाव संघाचा. तर 6 षटकांचा हा सामना. तर विचार केला तर विकेट सुद्धा फास्ट आहे. गोलंदाजी सुद्धा चांगली होते. जर वेळ आली तर फलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळते. स्ट्राईकला देतो सुरेश पारधी डावकर फलंदाज. पुढला चेंडू सिद्धार्थाचा. सुरेख चेंडू टप्पा पाडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. काय बॉलिंग करतोय गोलंदाज. आपल्या गोलंदाजीवर चांगला बांधून ठेवल्या फलंदाजांना. धाव संख्या 10 प्रकारावर 70 धावा. सुरेख गोलंदाजी. पुढला चेंडू सुरेश पारदे बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा फसते. पंचांचा इशारा काय बघा मात्र निश्चितच एक धाव पूर्ण करा. पंचांचा लेग बायचा इशारा निश्चित येतोय. ही एक धाव मिळेल. एक धावेने संघ धाव संख्या 71 वर. सुरेख गोलंदाजी. ज्या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटक्याची अपेक्षा होती महेंद्र स्पोर्ट भादवड संघाला कुठेतरी मात्र बांधून ठेवले गोलंदाज सिद्धार्थ याने. चांगली गोलंदाजी. निश्चितच महेश ठाकरे काहीतरी कानमंत्र देताना गोलंदाज सिद्धार्थला चांगली गोलंदाजी होते. स्ट्राईकला येतो फलंदाज सागर. सागरच्या बॅट मध्ये एक चौकार आणि षटकार आपण निश्चित बघितला होता. पण मात्र चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सिद्धार्थकडनं. तिसरं षटक सुद्धा सुरेख हाताला तर फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. पाहूया कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय सिद्धार्थ. सुरेख असा चेंडू. नंदन पाटील येते. चांगले शत्रक्षण होते. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय गोलंदाजा सिद्धार्थ. ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी होती त्या पद्धतीने गोलंदाजी केली. जर विचार केला तर आपल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी. कुठेतरी चांगलं बांधून ठेवलं या संघाला. महेंद्र स्पोर्ट भादवड संघाला आव्हान ठेवले मात्र ते साई स्पोर्ट खारबाव संघासमोर. 36 चेंडू 73 धावा. सुरेख गोलंदाजी. 2 षटक हाताळले. धावा खर्च केल्या 13. जरी विकेट घेण्यामध्ये यश जरी प्राप्त झाला नसला तरी ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी होती त्या पद्धतीने गोलंदाजी केली सुरेख. आणि निश्चित आपण ग्रामीणचा लॉट पाडतोय त्याकडे सर्वांचं लक्ष असावं. हा लाईव्ह लॉट असेल. आपण पाहतोय तुषार शेलके तसेच भेवंडी ग्रामीणचे उपाध्यक्ष निलमजी नाईक तसेच दिनेश चौगुले यांच्या हस्ते हा केला जाईल. सुभाष तुम्हाला आपण कव्हरेज करायचंय.
तर सर्वप्रथम 26 तारखेकडे आपण वळणार आहोत. 26 डिसेंबर 2020 लकी ड्रॉ, नक्कीच ड्रॉ काढला जात आहे. सॉरी, तर पाहूया आमचे विद्यमान उपाध्यक्ष नीलम नाईक सर चिठ्ठी निघालेली आहे भिनार संघाची. भिनार नंबर 1 वर आपण पाहणार आहोत. त्यानंतर दिनेश चौधरी सर जे सोनादेवी डबल ए टेमकर संघाचे सर्वेसर आहेत वलपाडा. दुसरी चिठ्ठी निघाली आहे ती वलपाडा. त्यानंतर आमच्या काकांना विनंती असेल की आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. काल्हेर सुनील पाटील यांचा हा संघ आहे. भद्रावती काल्हेर या संघाची चिठ्ठी निघालेली आहे. त्यानंतर निलेश काडेकर यांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी काढली जाते आणि संघाचं नाव आहे वडपे. विजय चौधरी यांना विनंती असेल की आपण एक चिठ्ठी काढायची आहे आणि संघाचं नाव आहे जुनालुखी. त्यानंतर उज्ज्वल गुरव केवणी देवे या संघाची चिठ्ठी निघालेली आहे आणि 26 तारखेची ही शेवटची चिठ्ठी. राहनाल विलासमूर्ती राहनाल ही चिठ्ठी निघालेली आहे. तर 26 तारखेचे हे संघ 8 आपण पाहतोय भिनार वलपाडा, त्यानंतर काल्हेर विपक्ष वडपे, जुनोलके विपक्ष केवणी देवे आणि विलासमूर्ती राहनाल विपक्ष जयभद्रन गोरसेबी. त्यानंतर 27 तारखेच्या चिठ्ठी आम्ही काढतोय. सर्वप्रथम दिनेश चौधरी सर चिठ्ठी उचलत आहेत. किंग ऑफ रिंग नंदन पाटील यांचा भद्रावती काल्हेर संघाची चिठ्ठी निघालेली आहे. पहिला संघ 27 तारखेमध्ये खेळणार आहे. त्यानंतर नीलम नाईक सरांच्या शुभ हस्ते एक चिठ्ठी निघते. पाहूया कुठली चिठ्ठी निघते. सावंदे संघाची चिठ्ठी निघाली आहे. त्यानंतर आमच्या काकांच्या शुभ हस्ते चिठ्ठी निघत आहे आणि संघाचं नाव आहे दापोडे, वीरतानाजी दापोडे. त्यानंतर आणखीन एक चिठ्ठी निघते कारिवली नीलम नाईक सरांचा संघ. त्यानंतर आणखीन एक चिठ्ठी आपण पाहूया कुठली निघते. गुंदवली, पाहू ही गंगामाता गुंदवली आहे की शिवशाही गुंदवली. त्यानंतर पाहूया कुठली चिठ्ठी निघते. पोगाव, क्या बात आहे. आपल्या होम ग्राउंडवर दुसऱ्या दिवशी अर्थात 27 तारखेला सामना खेळण्यास सज्ज होईल. आणि त्यानंतर शिलोमाता ओव्हल, त्यानंतर 8वी चिठ्ठी खारबाव संघाची निघालेली आहे. त्यानंतर आपण 28 तारखेकडे ग्रामीण मधील शेवटचा दिवस असणार आहे 28 डिसेंबर आणि 28 डिसेंबर मधील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज होईल संघ टेंभोली टार्झन ऑफ टेंभोली प्रतीक पाटील यांचा संघ. त्यानंतर क्या बात है, सबसे बड़ा मुकाबला हरेश केनियाचा जयभद्रन गोरसे हा संघ. टेंभोली विपक्ष गोरसई, तर पहिल्या दिवशी राहणार विपक्ष गोरसई. त्यानंतर वाघवील संघ, तिसरी चिठ्ठी निघालेली वाघवील संघाची. चौथी चिठ्ठी निघते निंबवली संघ, आई वजश्री निंबवली संघाची चिठ्ठी निघालेली आहे. त्यानंतर पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघते. अष्टनायक ठाकूरपाडा इंदाजी अंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ आहे. महेश ठाकरे आणि सुभाष ठाकरे यांचा संघ. त्यानंतर चिठ्ठी निघते वडनोकर, क्या बात आहे. त्यानंतर आणखीन चिठ्ठी निघणार आहे. नाईक सरांना विनंती असेल आपण चिठ्ठी काढायची आहे. मापोली रवीश बॉन यांचा हा संघ. त्यानंतर शेवटची चिठ्ठी निघते ती चाविंद्र्या संघाची. तर तिन्ही दिवसाच्या चिठ्ठ्या इथे निघालेल्या आहेत आणि सामना सुरू ठेवायचा आहे. तर टॉस साठी यायचा आहे दोन्ही संघाचे संघनायक.
नीलम नाईक सरांना विनंती असेल, तसेच दिनेश चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यानंतर दिनेश चौगुले आपण यायचं आहे. तर नाणेफेक केली जाईल. फक्त आपण डिसिजन जाणून घेणार आहोत. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेलकम वॉररे बॅट्समन जावेद, वेलकम हरीश. आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. नीलम नाईक सर, दिनेश चौधरी सर आणि दिनेश चौगुले सर या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते. हरीश यांनी नाणेफेक जिंकल्या. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची स्वभावाची आपण फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. हरीश नाणेफेक आपण जिंकलेले, काय निर्णय असेल? फिल्डिंग प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर झायलेस स्पोर्ट्स तलवली ऑन द टॅट अँड डिसाइड टू फिल फर्स्ट. बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू सुभाष धुमाल. जर विचार केला तर पहिले षटक मार्ग असते, मात्र निखिल याचं धावसंख्या बघितली 10 वर्कावर 2 धावा. स्ट्राईकला देतो नंदन, नॉन स्ट्राईकला देतो अक्षय पाटील. पुढला चेंडू सूर्यकाचा चेंडू, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरते. एक धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 3 वर. तर जे आव्हान आहे ते 73 धावांचा आणि सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 12.16 ची सरासरी आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय किंग ऑफ रिंग नंदन पाटील आणि त्याच्या समवेत KPL स्पर्धेमधील मालिकावीर अक्षय पाटील. गोलंदाज निखिल, गोलंदाज मार्कवर फ्रंटल, गोलंदाज P1 चं पहिले षटक बदलतोय. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद. पहिला हात बसतोय अक्षय पाटीलच्या रूपाने साई स्पोर्ट्स कारवाई आहे संघाला. निलेश पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं. क्या बात आहे. मात्र पहिला फलंदाज अक्षय पाटील हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज करण येतोय. करण पाटील पाहूया, मात्र करण याच्या बॅटमध्ये किती करंट आहे हे पाहायला मिळेल. निखिल अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघाला. अक्षय पाटील हा शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परत. नंदन पाटील खेळपट्टी राही वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज करण पाटील जातोय. करण पाटील मॅन फ्रॉम खारबाव आणि नाशिकला आपण पाहतोय नंदन पाटील मॅन फ्रॉम कालेर. निखिल व्हीआयपी राईट्स कडून वळताना सामना करेल फलंदाज करण पाटील. यावेळी मात्र दिशा भरकडली जाते. पंचांचा वाईटचा इशारा येतोय अवंत वाईटच्या रूपाने. धावसंख्या एका धावेने वाढून होती ती 4 धावा. आव्हान येते 73 धावांचा आणि 73 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव. निखिल टर्न फ्रॉम व्हीआयपी डायज इन फेसिंग हिम करण पाटील. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू हवा तसा फायदा उचलताना अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सुरेश पारदे याच्याकडून. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाजाने. धावसंख्या 1 निवडून झाली ती 5 धावा. संतोष सुरुवात आपण पाहतोय आणि त्याचं कारण ना निखिल याची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त एक चेंडू आपण पाहतोय की दिशा नाताळला होता. त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाने केलेलं नाही, विकेटही प्राप्त केलेलं आहे. अक्षय पाटील ज्याला खातं उघडता आलं नव्हतं आणि शून्यावर बांधून फॅलमध्ये परतलेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो आणि या षटकामधील हा दुसरा चेंडू स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती 6 धावा. सुरू असलेला सामना आपण पाहतोय एक्स MLA रुपेश मात्रे फॅम टीम महेंद्र स्पोर्ट्स भादवाड विपक्ष महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये.
यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही स्क्वेअर लेग रिजनला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, येस नो आणि फलंदाज करण पाटील याची गेली संपुष्टात. नवीन फलंदाज वंडरबाब खारबाव प्रणय पाटील. सिटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकमेव असा फलंदाज आहे ज्याने आपल्या वाढदिवशी अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता. खारबाव आपल्या होम ग्राउंडवर 51 धावा कुठून काढल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचही ठरला होता. आज दीपेश माले याचा वाढदिवस, मात्र प्रणय पाटील यांनी आपल्या वाढदिवशी अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला नाही. एकमेव तालुका क्रिकेटमधील क्रिकेटपटू आपण पाहतोय ज्यांनी हा कारनामा केलेला आहे. दरम्यान 2 फलंदाज बाजूने पॅडमध्ये परतले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 7 धावा. पहिल्या षटकाची ते समाप्ती झालेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे निखिल या गोलंदाजाकडून. दुसरं षटक आणण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जांभूळपाडा एक्सप्रेसचा सुरेश फारदे येतोय. बिग बॅश स्पर्धा पटकावलेल्या विनर्स संघाचा अगोदरच्या काळात एक अविभाज्य घटक होता सुरेश फारदी आणि दिग्गज खेळाडूने हे कबूल केलं होतं की भिवंडीचा एक सितारा विनर स्पोर्ट्स संघाकडून खेळताना खूप चमकला होता आणि संघालाही चांगलं योगदान दिलं होतं. तो सुरेश पारधी आपण पाहतोय. सुरेश पारधी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज नंदन पाटील. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला एक उत्कृष्ट फलंदाज तर एका बाजूला एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळी मात्र प्रयत्न होता पलटी शॉट खेळण्याचा, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्त होते. धावसंख्या स्थिर आहे पण बघा आपल्याकडे 7 धावा. 73चं लक्ष्य आहे आणि 73 लक्ष्याचा पाठलाग करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघ. आज साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून हर्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी खेळताना दिसत नाही. रन मशीन ऑफ टेंबुली कुमार भोईरी खेळताना दिसत नाही. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी आहे. जागेऊन खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती. सुरेश फारदी व्यापीठाचा हिंडकडून वलताना पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज नंदन पाटील. P2चं तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र फुलटाच चेंडू आणि चेंडूला टोलवले मिड विकेट रिजन मध्ये, मात्र झेल आणि झेलबाच्या रूपाने तिसरा फलंदाज बाद होतोय नंदन पाटील. सुरेश फारदी जांभूळवाडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज प्रणय पाटील. या जोडीवर मात्र खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे, कारण एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. हा सामना जर जिंकायचा असेल साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पाप्या खारे का शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये 30 सरकामध्ये चांगला फटका तर होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुपर फटका आणि सुपरचे उपर क्षेत्ररक्षण.
4 चेंडू आतापर्यंत डॉट चेंडू हाताळलेला त्याने एक विकेटही प्राप्त केलेला आहे सुरेश पारधी. यावेळी लॉ फुलटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोलवलेला आहे. स्वीपर कव्हरला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय, फेकी केला जातोय, तोपर्यंत 2 धाव पूर्ण. या 2 धावीने प्रणय पाटील आपलं खातं उघडतोय आणि 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. सुरेश पारधी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना सामन्याकडील फलंदाज प्रणय पाटील. यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राय चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न ते केला गेलेला नाही. एक 80वी षटकाची समाप्ती आणि 80वी षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या पाहतो धावफलकावर 11 धावा. सध्या IPLच्या धर्तीवर अनेक लीग स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. आपल्या परिसरामधील 2च असे खेळाडू आहेत ज्यांची IPLच्या संभव खेळाडूमध्ये निवड झाली होती. त्यापैकी एक म्हणजे शिवम गिरसे संघाचा नरेंद्र दिवाने ज्याची कोची टस्करच्या संघाकडे संभव खेळाडूमध्ये निवड झाली होती. आणि दुसरा सध्या आपल्याला दिसतोय सुरेश पारधी ज्याची किंग 11 पंजाब संघामध्ये संभव खेळाडूमध्ये निवड झाली होती. हे खेळाडू जर अंतिम 15 मध्ये असते तर नक्कीच आपल्याला IPL स्पर्धेमध्ये हे मैदानामध्ये पाहायला मिळाले असते. धन्यवाद शुभा धुमाल. दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं साइस खारबाव और महिंद्रा के बीच में मुकाबला. लक्ष्य जो है वो 73 रनों का है और 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन बने और 3 विकेटें गिरी है. आप सभी का हार्दिक स्वागत है. जबरदस्त जोड़ी नंबर 1, भाइयों की जोड़ी नंबर 1 नीलेश पाटिल और तेजस पाटिल की तरफ से, आगड़ी राजा प्रतिष्ठान पोगांव की तरफ से. बैक टू क्रिकेट. बहुत खूबसूरत ओवर रहा था सुरेश पारधी का. नंदन पाटिल के आउट होने के बाद प्रणय पाटिल पे दबाव बढ़ गया है. उनका साथ निभाने के लिए कंप्लीट ऑलराउंडर महेश ठाकरे बल्लेबाजी के लिए आए. आस्किंग रन रेट बढ़ता जा रहा है. पावर प्ले में पुअर प्ले रहा था कल्पेश बबलू. ओ बढ़िया बाउंसर. आते ही बाउंसर से स्वागत किया और वाइड घोषित किया अंपायर ने. अंपायर इज द बेस्ट जज. हालांकि बकौल अंपायर के बैट्समैन की रीच के बाहर गेंद थी, लेकिन शुरुआत बहुत अच्छी. 1 फॉर दी ओवर का भी अंपायर इशारा करते हुए 1 फॉर दी ओवर का अंपायर ने इशारा किया है गेंदबाज को. इस बीच बढ़िया गेंद, तेज रफ्तार गेंद, बाउंस भी था और रफ्तार भी थी. छोटे रनअप से गेंदबाजी करते हैं कल्पेश बबलू. एक बाउंसर कर चुके हैं. स्कोर 12 रन 3 विकेटों के नुकसान पे. देखिए प्रणय पाटिल के ऊपर बहुत कुछ डिपेंड करता है वंडर बॉय ऑफ खारबाव कि किस तरह की बल्लेबाजी करे. इस मर्तबा आते ही गेंद को लॉफ कर दिया. पारधी मौजूद है. आउट हो गए महेश ठाकरे.
स्कोर 16 पे पहुंचा है। निराश किया है आज नंदन पाटिल ने, अक्षय पाटिल ने। हालांकि मजबूत बल्लेबाजी साइंस के पास रही थी। कल्पेश बबलू कंधे की जोर से गेंदों को उठा रहे हैं। फिर से अच्छी गेंद, इन कटर, टिप्पा खाने के बाद काफी तेज अंदर कटी थी, लेकिन स्टंप्स के बाहर से निकल गई। जल्दी अपना ओवर जो भी गेंदबाज करता है तो बैट्समैन को सोचने का मौका नहीं मिलता है। भावेश पवार उसका उदाहरण है। इस मर्तबा फिर से पुल करने की कोशिश, मिस टाइम, फटका फसला आणि बैट्समैन ठसला। एक और विकेट।
चॉप करने की कोशिश, और उन्होंने इंग्लैंड के बैट्समैन को आउट किया था। आकिब पटेल निजामपुरा ने लेट अप्पा नाना ट्रॉफी के लिए मुबारकबाद दिए, बहुत शुक्रिया, बहुत स्वागत। अच्छी गेंद आगे रखा था, खोद के निकाला लॉन्ग ऑन पे। क्या बॉलिंग हो रही है महिंद्रा स्पोर्ट्स की। और महिंद्रा स्पोर्ट्स के इतिहास को उठा के देखिए, पिछले 2 सीजन में ये जब पहला कप खेलती है ना तो बहुत ही खतरनाक खेलती। पिछले भी पहले कप में फाइनल में पहुंची, वहीं महेंद्र मागे फिर हार गए, और उससे पहले भी फाइनल में पहुंची, मंगेश मेरे साथ हैं, उनके सामने सेकंड लास्ट बॉल पे फिर महेंद्र मागे ने सिक्सर लगाया। लेकिन उनकी गेंद अच्छी थी, महेंद्र मागे ने शॉट बनाया था। इज द बेस्ट फिनिशर ऑफ भिवंडी। यूट्यूब पे हमारा वॉइस नहीं जा रहा है। पल्लू स्ट्रोक और कोशिश वहां पर, लेकिन गेंद उनको डॉज देती हुई बाउंड्री के बाहर, 4 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रनों पे पहुंचा है, 5 विकेटों के नुकसान पे। 25 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट सो फार। अच्छी गेंद, फुलर लेंथ की गेंदबाजी हो रही है, विकेट टू विकेट बॉलिंग हो रही है, और बैट्समैन के लिए जगह नहीं दे रहे हैं कल्पेश बबलू। जल्दी जल्दी अपना ओवर कर रहे हैं। 26 रन, दिल्ली बहुत दूर साइंस से। 10 गेंदों में 47। इस मरतबा पुल और पावरफुल 6 रन। सारा गुस्सा उतार दिया प्रणय ने उस गेंद पर। बत्तीस पे पहुंचा है स्कोर साइंस खारबाओं का। अब बची भी 9 गेंदे है और जीतने के लिए 41 रन चाहिए। देखना है कि प्रणय कोशिश करते हैं या नहीं, क्योंकि कोशिश करने वालों की हार नहीं होती। लंबा स्ट्रोक लेना चाहते थे, बैकलिफ को ऊंचा करने का मौका नहीं दिया कल्पेश ने। वाइड ऑफ लॉन्ग ऑन, पारदी के पास गेंद, 1 रन बढ़ता हुआ। 33 पे पहुंचा है स्कोर, 5 विकेटों के नुकसान पर। अगला मुकाबला तारिक रईस फैम टीम जैलीस बनाम सोना देवी AA टेमगर। 8 गेंदे 40 रन। सिर्फ उड़ाना होगा, वो भी मैदान के बाहर। फिर से पुल किया है बैकफुट पे जाकर, क्रीज की गहराई का इस्तेमाल। खरबूजे को देख के तरबूजे ने रंग बदला, सिक्सर आता हुआ वीरेश के बल्ले से। बल्लेबाज, लेकिन कहां जाता है कि जहां जागे वहीं सवेरा। राइट आर्म ओवर द स्टंप्स, कट करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। ओवर समाप्त होता हुआ, 1 ओवर में कितने रन चाहिए? 34 रन चाहिए। क्या प्रणय पाटिल वंडर बॉय हैं खारबाओं के? कोई वंडर मेराकल अजूबा करेंगे? काम मुश्किल लेकिन नामुमकिन नहीं। आज का 5वां मुकाबला आप देखने जा रहे हैं। तारिक रईस फैम टीम जैलिस तलोली ने टॉस जीता है और सोना देवी AA टेमगर को बल्लेबाजी की दावत दी। गेंदबाजी के लिए विशाल को लगाया गया है।
यस एब्सोल्युटली ट्रू अंपायर। पहले निखिल थे, दोनों की कद काठी एक जैसी नजर आ रही है, इसलिए कभी कभी चकमा खा जाते हैं। सबसे ज्यादा तो टीचर को परेशानी होती है जब जुड़वा भाई या बहन एक साथ एक ही क्लास में आते हैं। उसी को देखते हुए रामश्याम पिक्चर बनी थी। गेंदबाजी में विशाल को लगाया गया है और जरूरत है साइंस कारबाव को विशाल स्ट्रोक्स की। विशाल समय में कोऑपरेट करे प्लीज। सबसे महंगा ओवर इस सीजन का और इस ट्रॉफी का जो किया वो जयेश वखाने ने किया, 34 रन दिए। आज हसनैन ने बेस्ट बॉलिंग फिगर किया, 2 ओवर 10 रन और 5 विकेट नवाब स्पोर्ट्स के। इस मरतबा उछाल दिया गेंद को वाइड ऑफ मिड विकेट, 6 रन। पुराने पाटिल ने ऐलान किया कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कोशिश कर रहे हैं, 15-17 पे बल्लेबाजी कर रहे हैं वंडर बॉय खरबाओं के। विशाल राइट आर्म ओवर द विकेट पुराने के लिए, 5 गेंदे 28 रन। ओ बढ़िया वापसी, परफेक्ट यॉर्कर। अब 5 गेंदों को बाउंड्री के बाहर मारना होगा, या तो पुराने को वो जिगर लगाना होगा जो जावेद ने लगाया था एमएलए ट्रॉफी में और जो आतिश पाटिल ने लगाया था लेट गोपीनाथ ट्रॉफी में। 4 गेंदे 28 रन, 4-28 का इक्वेशन है। फिर से अच्छी गेंद, मजबूर किया बैट्समैन को झुककर खेलने, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर। मिसफील्ड वहां पर बाला तरे का। 3-24 का इक्वेशन, लगभग महिंद्रा स्पोर्ट्स मैच को जीतने की तरफ। हाँ, सचिन गायकवाड टीम में नजर। पपिया खाड़ी के हैं लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। इस मरतबा पुल की हवा में सुरेश पारदी का बेहतरीन कैच, आउट हो गए प्रणय पाटिल। छह रन। के पीछे कुलदीप ने अपनी कुल ताकत लगा दी थी, विरेश ने। एक गेंद में 18 रन चाहिए। अब सुरेश पारदी क्या समझा रहे हैं? साइंस कारबाव की बल्लेबाजी का आज फ्लॉप शो रहा।
अगर हम प्रणय पाटिल को निकाल देते हैं तो। विदेश भी अच्छा खेल रहे हैं। फिर से बहुत ही बेहतरीन हुक शॉट, 6 रन, और इस मैच को जीत लिया है 12